सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. सकाळचे 4:45 झालेले आहेत आणि मी निघालो आहे एका मॉन्सून फोटोग्राफी टूरसाठी. मी खूप वर्षानंतर मॉन्सूनमध्ये प्रॉपर शूट करण्यासाठी बाहेर पडतो आहे. तर कसं शूट होईल, काय शूट होईल, काहीच आयडिया नाही आहे. प्रतीक आणि आमचे काही अजून मित्र आहेत, ते वसईवरून निघालेले आहेत. त्यांना पोचायला एक अर्धा पाऊण तास आहे. सो तोपर्यंत आपण हे सामान जे आहे ते गाडीत भरूया आणि रेडी राहूया. माझ्या ह्या बॅकपॅकमध्ये थोडे इक्विपमेंट आणि चार्जिंगचं सामान, त्यासहित कुकिंग सेट आणि कपडे हे आहेत. ही आपलं स्टूल, मॅट, टेंट, ट्रायपॉड, कॅमेरा किट आणि थोडेफार सेफ्टी इक्विपमेंट आणि आपले शूज. हे असं आपलं सामान रेडी आहे. चला तर भेटूया गाडीत. लेट्स गो. पहिल्यांदा समृद्धी महामार्गावरती गाडी चालवतोय. गेल्या 5-6 वर्षानंतर मी मॉन्सूनमध्ये शूट करण्यासाठी बाहेर पडलोय आणि विषय असा आहे की काही वॉटरफॉल्स आणि थोडंफार ड्रामॅटिक क्लायमेट आपल्याला जर मिळालं तर थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेऊ आणि काही वॉटरफॉलचे स्लो शटर क्लिक्स करायचं प्लॅन आहे. आणि हा व्लॉग त्याच्या संदर्भातच असणार आहे पूर्णपणे. माझ्यासोबत आज प्रतीक आहे आणि प्रतीक सोबत वसईमधनं प्रज्ञेश आणि जतीन. चेक 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 या. तर आता आमचा पहिला स्टॉप तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. फ्लो खूप जास्त आहे आणि त्या फ्लो सोबत वारा देखील जास्त आहे. आणि इथे फोटोग्राफी कशी करता येईल, काय करता येईल, काहीच आयडिया नाही. कारण टू विंडी आणि पाणी सुद्धा लेन्सवरती उडून येते. ड्रोन फ्लाय करता येईल की नाही हे थोडंसं डायसी आहे. बट लेट्स होप एखाद दुसरा शॉट मिळेल. पाण्याचा प्रवाह एवढा जोरदार आहे की ते खाली आपटून पुन्हा एकदा वर येत आहे आणि पुढे जात आहे. आणि वारा सुद्धा जोरदार आहे, त्यामुळे जे पाणी वरनं पडतंय त्यासोबत जे बारीक पाण्याचे थेंब आहेत ते वाऱ्यासह वरती येत आहेत. एकदम छान कलरफुल कॅटरपिलर बॅगवरती चढून आलंय. तर त्याचे काही फोटोज काढले मी आणि व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे. मी एरियल शॉट सुद्धा काही घेतलेले आहेत ड्रोन मधनं. सो ते तुम्ही आता स्क्रीनवरती पाहणार आहात. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.
हा वॉटरफॉल जो आहे तो मेन रोडपासून खूपच जवळ आहे आणि इथे बघण्यासाठी गॅलरी म्हणजेच पाथवेसुद्धा बनवलेला आहे, त्यामुळे इथे लोकांची गर्दीसुद्धा आहे बरीच. आणि हे अशा प्रकारचे काही स्टॉल्स वगैरे सुद्धा आहेत. फोटोजेनिक पॉईंट नाही म्हणता येणार इकडे, तरीसुद्धा मी काही फोटोज कॅप्चर करायचं ट्राय केलं आहे. आता आमचं नेक्स्ट लोकेशनचं प्लॅन काय आहे अजूनही फायनलाइज नाही केलं आम्ही, पण टुवर्ड्स भंडारदरा आम्ही जातोय. आम्ही डिटोर घेत आलो. आता त्या स्पॉटवरती चाललोय आम्ही. तिथून वॉटरफॉल कसा दिसेल ते आता पाहूया. या लोकेशनवरती येण्याआधी आम्हाला खूप कसरत करावी लागली. खूप नाही म्हणता येणार, बट लोकेशन सापडण्यासाठी आम्हाला थोडं R&D करावं लागलं. आणि एका कच्च्या रस्त्यावरनं पोरं इथे पोचलेली आहेत. पाण्याचा फ्लो तुम्हाला दाखवतो मी. एवढा प्रचंड फ्लो आहे. थांबा, मी बोलण्यापेक्षा तुम्ही पहा. दिस इज व्हेरी थ्रिलिंग. रिअल स्ट्रगल. मॉन्सूनमध्ये मी बऱ्याच वर्षानंतर शूट करतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेक्टेड होत्या मला. आणि आता पाऊस जरासा वाढला आहे, त्यामुळे आम्ही थांबलो आहे. शूट करायचं आहे अजून बरंच. काय शॉट्स मिळतील माहीत नाही, बट लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि पाऊस एकदा थांबला की मग आपण ट्राय करू. इथला पाण्याचा जो फ्लो आहे तो खूप सुंदर आहे आणि त्याचे ड्रामॅटिक शॉट्स येतील. त्यासोबत इथे जर मला ड्रोन शॉट घेता आला तर अतिउत्तम. हो, ओके. पोरं चिंब भिजलेले, रूप सजलेले येऊन बसलेत गाडीत. आणि रंधा वॉटरफॉल करून आम्ही रतनवाडीकडे येण्याआधी भंडारदरा डॅमजवळ थांबलो होतो. आणि त्याच्या जवळच एक वॉटरफॉल आहे, तो एक्सप्लोअर केला. तिथे आम्ही बराच वेळ स्पेंड केला आणि आम्हाला खूप अमेझिंग फोटोज आणि व्हिडिओज मिळालेले आहेत. मला स्पेसिफिकली ट्रायपॉड लावून स्लो शटर शॉट्स नाही घेता आले कॅमेरामध्ये, बिकॉज वाऱ्यासोबत पाण्याचा फ्लो जो आहे तो खूप जास्त होता आणि त्यामुळे पाणी कंटिन्युअसली वाहत होतं. पाणी ॲज इन ते जे ड्रॉपलेट्स आहेत पाण्याचे थेंब, ते खूप जास्त प्रमाणात वाऱ्यासोबत वाहत होते आणि त्याच्यामुळे कॅमेरा पूर्णपणे भिजत होता. सो आम्ही कसं तरी फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आय होप हे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला नक्की आवडले असतील. आता आमचा रतनवाडीकडे जाण्याचा प्लॅन आहे. सो ऑन द वे आहोत. आमचे जे कॅमेरा गिअर्स आहेत, टिश्यू पेपरच्या साह्याने मी आणि प्रतीकने कॅमेरा गिअर पुसलेले आहेत, ज्याने की ते डॅमेज नाही होणार. सो जेवढं काही प्रोटेक्ट करता येत आहे करतोय. आता गाडीमध्ये तुम्ही पाहू शकता माझं जॅकेट ओलं आहे, हे ओलं झालेलं आहे. कवर जे कॅमेराचं कवर आहे
माझी बॅकपॅक जी आहे ती पूर्णपणे ओली होती, त्यामुळे मी तिला खाली ठेवलं आहे. वाटेत येताना बरेच वॉटरफॉल पाहिले, त्यातला हा एक ब्युटिफुल वॉटरफॉल आहे, नेकलेस वॉटरफॉल. सो त्याचा ड्रोन शॉट घ्यायचा आम्ही आता प्रयत्न करतो आहे. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग. ओके. नेकलेस वॉटरफॉलचा ड्रोन शॉट घेता घेता आपला ड्रोन पूर्णपणे पाण्यात भिजला आहे. जोरदार पाऊस आला त्यामुळे पटकन त्याला उतरावं लागला, पण त्याआधी मला अमेझिंग शॉट्स मिळालेले आहेत. माझा RC-सुद्धा पूर्णपणे भिजलेला आहे, तर जतीन मला हेल्प करतो आहे ते पुसण्यासाठी. पण ड्रोन देखील पूर्णपणे पाण्यात भिजलेला आपल्या, तर त्याला आता पुसलेला आहे आणि होपफुली काही डॅमेज झालेलं नाही आहे असं आपण प्रे करूया. अमृतेश्वर मंदिराच्या समोर एक हॉटेल आहे, तिथे जेवायला बसलो आहे. इथे जेवण करून ही पोरं आराम करून देणार आहेत, नाहीतर काहीतरी वेगळं प्लॅन असेल तर मग ते करायचं आहे. आलं पिठलं भाकरी आलाय, शेवभाजी आली आहे. गेल्या 1 तासापासून आम्ही फिगर आउट करतोय कुठे टेंट लावायचा. जर टेंट नाही लावायचं तर मग कुठेतरी हॉटेल मिळू दे. आणि पाऊस तर तुफान म्हणजे नॉनस्टॉप पडतोय. हुशार आहेत ते. आता बघा, हे मंदिराचं गेट आहे इथे, आणि मंदिराच्या गेटच्या समोर कोणीतरी गाडी लावली आहे. हुशार माणसं एवढी आहेत आपल्या जगात की त्यांची काही कमी नाही आहे. आणि फायनली आराम करण्याची वेळ आलेली आहे. काय जागा शोधली आहे? कसं वाटलं आजचा आपला होमस्टे? कॅन्डल लाईट डिनर आहे. विषय असा आहे की लाईट गेलेली आहे, इलेक्ट्रिसिटीचं काम चालू आहे त्यामुळे लाईट गेलेली आहे, पण ती येईलच असं आपल्या दादांचं म्हणणं आहे. बघूया, भेटूया थोड्याशा विश्रांतीनंतर. आपलं जेवण आलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली प्लेट संपूर्ण झालेली आहे. प्रतीक झालेला आहे आडवा. आता हे जे तुम्ही पराक्रम पाहताय ते आहे जतीन आणि ह्या माणसाचं. हा माणूस टेंट सेटअप करून झोपला. सो विषय असा आहे की जतीन, प्रज्ञेश आणि हे दोघे आपले वसईचे मित्र आहेत. तर जतीनला टेंटमध्ये कॅम्पिंग करायचा फील हवा आहे म्हणून प्रतीकने त्याला हा टेंट सेटअप करून दिला आहे. आपण एका छान होमस्टेमध्ये आहोत आणि तिथे आपण हा टेंट सेटअप केला आहे आणि त्यामध्ये झोपणार आहे जतीन. प्रज्ञेश, मी आणि प्रतीक आपला चटईवरती किंवा बेडवरती झोपू.